फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स। आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की CETचं जे BSc नर्सिंगची CET आहे, तर BSc नर्सिंग CETचे रजिस्ट्रेशन जे आहेत तर ते 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षासाठी चालू झालेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायचं आहे आणि कुठे तुम्हाला फॉर्म रजिस्टर करायचा आहे। तर त्या पहिले तुम्हाला यायचे आहे आपल्या गुगलच्या पोर्टलवरती आणि गुगलमध्ये आल्यानंतर तुम्हाला CET सेल जे आहे तर CET सेल हे सर्च करायचं आहे। ठीक आहे, CET सेल ज्यावेळेस तुम्ही सर्च करणार तर जी ही फर्स्ट वेबसाईट आहे तुम्हाला या फर्स्ट वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। फर्स्ट वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार तर त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर एक पोर्टल ओपन होईल किंवा एक पेज ओपन होईल आणि त्याच्यामध्ये इथं एक इम्पॉर्टंट नोटीस आहे, म्हणजे काय, CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर ॲन्युअल इयर 2025 आणि 26 आणि आपण ह्याच शैक्षणिक वर्षामध्ये आता ॲडमिशन घेणार आहोत। तर तुम्हाला फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही असा एक इंटरफेस ओपन होईल। भरपूर जणांना डायरेक्टली हा इंटरफेस येणार नाही। ठीक आहे, ह्या पहिले भरपूर जणांना तिथे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे किंवा रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला तुमचं एक स्वतःचं प्रोफाईल तिथं जनरेट करायचं असतं। आपण प्रोफाईल कसं जनरेट करायचं यावरही लवकरच व्हिडिओ टाकू। ठीक आहे, आता मी ऑलरेडी माझं प्रोफाईल जनरेट केलेलं आहे आणि त्याच्यासोबत ईमेल पण व्हेरीफाय केला आहे, त्यामुळे माझं डायरेक्ट हे जे पेज आहे तर हे पेज ओपन होते। तर हे पेज ज्यावेळेस ओपन होतं तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की CETचं जे रजिस्ट्रेशन आहे तर त्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे। आता तुम्हाला इथे दिसेल की एक नोटिफिकेशन म्हणून एक इथे ऑप्शन आहे। तर सर्व ज्या CETs असतात तर त्या सर्व CETचे नोटिफिकेशन जे असतात तर डायरेक्टली इथे नोटिफिकेशन्समध्ये तुम्ही बघू शकता। ज्यावेळेस तुम्ही नोटिफिकेशन्सला क्लिक करणार तर त्यावेळेस तुम्हाला इथं काही ऑप्शन्स भेटतील। आता ऑप्शनमध्ये काय, ऑल, त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर हायर एज्युकेशन, ॲग्रिकल्चर, फाईन आर्ट आणि मेडिकल एज्युकेशन। आपल्याला कशामध्ये बघायचं आहे तर आपल्याला जे नर्सिंगचं आहे तर ते आपल्याला मेडिकल एज्युकेशनमध्ये बघायचं आहे। ज्यावेळेस आपण मेडिकल एज्युकेशनला क्लिक करतोय तर मेडिकल एज्युकेशनमध्ये जे जे काही इम्पॉर्टन्स GR असतील किंवा जे नोटीस असतील तर त्या सर्व नोटीस इथं येत आहेत। ठीक आहे मित्रांनो, आता आपण कशाबद्दल बोलतोय तर आपण बोलतोय BSc नर्सिंग CET। तर BSc नर्सिंग CETचं जे आहे ओपनिंगच्या डेट्स तर त्या डेट्सबद्दल अजून कोणत्याच प्रकारची ते नोटीस अजूनपर्यंत आलेली नाही आहे, पण रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले हे आपण कशाच्या बेसिसवर सांगतोय ते पण इम्पॉर्टंट आहे। तर ठीक आहे मित्रांनो, तर जे ऑफिशियल जिथं सर्व नोटीस येतात तर ह्या नोटीसमध्ये अजूनपर्यंत नर्सिंग CETबद्दल कुठल्याही प्रकारचा GR अजूनपर्यंत आलेला नाही आहे। पण आता पुढचा पार्ट पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ते म्हणजे काय, CET रजिस्ट्रेशन। ठीक आहे, CET रजिस्ट्रेशन इथं तुम्हाला ज्या CETसाठी ॲप्लाय करायचं असतं तर डायरेक्टली तुम्ही त्या CETला इथून ॲप्लाय करू शकता। ठीक आहे, जर आपण CET रजिस्ट्रेशनला ओपन केलं तर इथे पण तुम्हाला भरपूर सर्व ऑप्शन भेटतील। फॉर एक्झाम्पल इथं आहे आता अंडर ग्रॅज्युएट, त्यामध्ये काय MS CET 2025, त्यानंतर बाकीच्या पण इथं सर्व CET आहेत, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटच्या CET आहेत, त्यानंतर ॲग्रिकल्चर CET आहे, त्यानंतर हायर एज्युकेशन आहे, त्यानंतर हायर एज्युकेशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि खाली परत मेडिकल एज्युकेशनमध्ये UG म्हणून आपण काय अंडर ग्रॅज्युएट कोर्स करणार आहे, म्हणजे इथं कोणता कोर्स दाखवते UG। तर UGमध्ये इथं जे ANM, GNM आणि BSc नर्सिंग यासाठी जे 2025चे जे ॲडमिशन होणार आहेत तर इथं रजिस्टर नाऊ असं नाव तुम्हाला दिसत असेल। मी परत त्या नावाला हायलाईट करतोय, रजिस्टर नाऊ। रजिस्टर नाऊ म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की आता BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत। तर तुम्ही इथे क्लिक करून डायरेक्टली तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन करू शकता। आता रजिस्ट्रेशन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे त्यामध्ये पण रजिस्ट्रेशनचे 2 पार्ट असतात। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवायचं असतं आणि त्यानंतर या दिलेल्या कुठल्या पण CETसाठी तुम्ही तिथे ॲप्लाय करू शकता। ठीक आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स काय काय लागतील याच्यावरही मी येत्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ देतोच आहे। त्यानंतर इथं जे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले नाही आहेत तर तिथे असं ग्रे कलर दाखवतात आणि तिथं काय येतं की रजिस्ट्रेशन विल स्टार्टेड सून। ठीक आहे मित्रांनो, तर CET रजिस्ट्रेशनचं जे ऑफिशियल पोर्टल आहे तर त्या ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आहे असं समजतं आहे, पण GRमध्ये आणि नोटिफिकेशनमध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची नोटीस तिथे आलेली नाही आहे। मे बी ती नोटीस पण लवकर येईल। त्या नोटीस का इम्पॉर्टंट काय असणार आहे मित्रांनो, त्या नोटीसचा फर्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे रजिस्ट्रेशन केव्हा स्टार्ट होतं आहे याबद्दल तिथे डेट असतात आणि रजिस्ट्रेशन एंड त्यावेळेस होणार, एंड कोणत्या दिवशी होणार आहे तर ह्या 2 डेट्स त्या रजिस्ट्रेशनच्या जी ऑफिशियल GR असणार आहे तर त्या ऑफिशियल GRमध्ये इम्पॉर्टंट असतो। ठीक आहे, अजूनपर्यंत आपल्याला तो ऑफिशियल GR तिथे नाही भेटला आहे, पण
रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले हे आपल्याला इथून समजते. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरून किंवा जवळ असणाऱ्या सायबर कॅफेमधून तुम्ही नर्सिंगसाठी जर ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल, तर जर तुम्हाला BSc नर्सिंग, ANM, JNM हा कुठला पण कोर्स जर करायचा असेल 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये, तर तुम्हाला ही MH BSc नर्सिंग CET देणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचे रजिस्ट्रेशन भरपूर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आपला याच्यावरच होता की जे आपलं रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले. त्यानंतर आता प्रोफाईल कशी बनवायची याच्यावरही मी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना अजून डाऊट असतील प्रोफाईल वगैरे कशी बनवायची. ठीक आहे, तरी पण तुम्ही CET सेलची ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तर ह्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्वांनी काय राहायचं आहे, अपडेट राहायचं आहे. इथे नोटिफिकेशनमध्ये येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन सर्वात पहिले इथं येतात आणि आपल्याला मेडिकल एज्युकेशनमध्ये आपलं ज्या नोटीस आहेत BSc नर्सिंगच्या तर त्या बघायच्या असतात. आणि सेकंड म्हणजे CET रजिस्ट्रेशन. तर हे CET रजिस्ट्रेशनच्या पोर्टलवरून ज्यावेळेस तुमचं जनरल प्रोफाईल रजिस्ट्रेशन असतं, इथं आहे प्रोफाईल रजिस्ट्रेशन. ठीक आहे, इथून आपण न्यू प्रोफाईल क्रिएट करतोय. ठीक आहे, न्यू प्रोफाईल ज्यावेळेस तुमची क्रिएट होईल तर त्यानंतर ही प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट CET रजिस्ट्रेशनवर यायचं आहे आणि तुम्हाला ज्या एक्झाम द्यायची असेल तर त्या पर्टिक्युलर CETसाठी तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर आजचा हा आपला इम्पॉर्टंट टॉपिक होता नर्सिंग CETचं रजिस्ट्रेशन. त्यानंतर माझी थोडक्यात ओळख करून देतो. मी प्रशांत शिंदे आणि मी लास्ट इयर BSc नर्सिंग सध्या ॲपियर आहे आणि माझे एक्झाम झाले आहेत. माझे काही दिवसांनी रिझल्ट पण येईल. मी पण BSc नर्सिंगचा स्टुडंट आहे. तर BSc नर्सिंगच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल तुम्हाला काही जरी डाऊट असेल तुम्ही आपल्या चॅनलच्या कमेंटमध्ये, व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तिथे विचारू शकता. त्यासोबत आजचा हा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनची जी लिंक आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची एक लिंक प्रोव्हाइड केली. जर तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली मला WhatsAppला पण कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला आपला जो WhatsAppचा ग्रुप आहे तर तो WhatsAppचा ग्रुप जॉईन करायचा आहे. ठीक आहे, 2024मध्ये पण आपण ऑलरेडी एक ग्रुप फॉर्म केला होता, त्यामध्ये पण भरपूर विद्यार्थी आहेत. तसा आपण आता 2025साठी ग्रुप फॉर्म केला आहे. तर विद्यार्थ्यांना जर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचा असेल, काउन्सिलिंगबद्दल असेल किंवा BSc नर्सिंगबद्दल असेल तर तुम्ही डायरेक्टली WhatsApp ग्रुप तिथे जॉईन करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत पण कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की BSc नर्सिंगचे ॲडमिशन, त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इयरसाठी लागणारी बुक्स, त्यानंतर स्टडी, BSc नर्सिंग तुम्हाला प्लेसमेंटपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन आपल्या चॅनल थ्रू प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्यामुळे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स हे तुमच्या BSc नर्सिंगच्या करिअरमध्ये एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म ठरणार आहे. धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.